नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या SB टिप्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची संपूर्ण माहिती घेणार आहोत। आषाढी एकादशी यावर्षी 17 जुलै 2024 रोजी बुधवार आलेली आहे। तर आषाढी एकादशी आपल्याला कशी साजरी करायची आहे, आषाढी एकादशीचे काय महत्त्व आहे याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे। आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी। आषाढ महिन्यामध्ये 2 एकादशी येतात। तसं तर प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येत असतात, परंतु हा आषाढी एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आपल्याला बघा प्रत्येक महिन्याच्या 2 एकादशी येतात, तो व्रत करणे शक्य होत नाही, कारण आपण वर्किंग असतो। उपवास करणे, त्याचे नियम पाळणे आपल्याला शक्य होत नसते, तरीही त्यात बरेच लोक एकादशी व्रत करत असतात। परंतु जर तुम्हाला हे उपवास करणे शक्य होत नसेल, तर वर्षाला एकदा जी आषाढी एकादशी येते ती करावी, कारण या एकादशीला खूप महत्त्व आहे। तर काय करावे, कसे करावे व्रत हे या व्हिडिओमधून आपण बघूया। कोणत्याही सणासुदीला जसे आपण लवकर उठतो तसेच उठायचे, अंघोळ करावी, घर स्वच्छ करावे, मुख दरवाजा स्वच्छ करावा, अंगणात रांगोळी काढावी, देवपूजा करावी। प्रत्येकाच्या देवघरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते किंवा फोटो असतो, त्याची पूजा करावी। भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा करावी, हे खूप महत्त्वाचे आहे। मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक देखील करू शकता। त्यानंतर मूर्ती पुसून व्यवस्थित स्थानापन्न करावी। त्यानंतर चंदन, अक्षता या गोष्टी अर्पण कराव्या, धूप लावावा, फुले अर्पण करावी, असे अगदी सोप्या पद्धतीने पूजा करावी। तर उपवास कसा करावा हे आपण बघूया। तर काही लोक निर्जली उपवास करत असतात, तर काही लोक काही खाऊन उपवास करत असतात। या दिवशी सकाळी उठून पूजा करावी, विठ्ठल नामाचे नामस्मरण करत राहावे, भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे। दिवसभर राहील असा तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण देवघरात लावावा, पण दिवा दिवसभर राहिला पाहिजे असा लावावा। दिवा आपल्याला सकारात्मक ऊर्जा देत असतो। जर तुम्ही काही खाऊन उपवास करणार असाल तर साबुदाणा वगैरे खाणे थोडे टाळावे। राजगिरा, कंदमुळे हे उपवासाला खाणे योग्य ठरेल। कंदमुळे म्हणजे रताळी, बटाटा हे तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर फळं तुम्ही या ठिकाणी खाऊ शकता। सुखा मेवा, काजू, बदाम हे शक्य असेल तर हे देखील तुम्ही खाऊ शकता। आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल नामाचे नामस्मरण करत राहावे। अन्नदान देखील तुम्ही या दिवशी करू शकता। दानाला खूप महत्त्व असते। तुम्हाला जे शक्य होईल व जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही दान या ठिकाणी करू शकता। देवाची पूजा तुम्ही किती वेळ करताय यापेक्षा तुम्ही किती मन लावून पूजा करताय याला जास्त महत्त्व आहे। अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही कशाप्रकारे देवपूजा करावी याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।